कैलासजी गुंडे आणि तुरडे हे सगळे आपले 5 जणांनी खूप छानपैकी आज आपल्याला सगळ्यांना योगाचं महत्त्व आणि योग क्रिया करताना श्वासोश्वासाचं कसं नियंत्रण करावं हे आपल्याला बऱ्याच वेळेस आपण योग करतो, पण तो श्वास बाहेर ठेवायचा की अंदर ठेवायचा हे न करता आपला योग चालू असतो. म्हणून त्याची एक प्रक्रिया असते की केव्हा श्वास आत घ्यायचा, केव्हा बाहेर सोडायचा, हे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी आज आपल्याला शिकवलेलं आहे. आणि योग करत असताना कोणता योगाचा आपल्या शरीरातील कोणत्या अवयवासाठी फायदा होतो ते शिकवलेलं आहे. प्राणायाम करत असताना मनशांतीसाठी अतिशय आवश्यक असं प्राणायाम आणि ध्यान हे सुद्धा आपल्याला त्यांनी प्रात्यक्षिक केलं. आपण पण सर्वांनी चांगल्या प्रकारे योगाचं आज प्रशिक्षण घेतलं आणि केलं सुद्धा. माननीय मोदीजींच्या संकल्पनेतून 15-16 हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर हा योगाचा प्रसार जो आहे, परमपूज्य रामदेव बाबा आणि यांची संकल्पना, यांनी त्या पद्धतीने योगाचं जे महत्त्व आहे देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं. आणि मोदीजींनी अतिशय निर्णयपूर्वक पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व्हावा म्हणून आज शेकडो देशांमध्ये आज मोठ्या प्रमाणात योग होतो आहे. आणि आज कलकत्त्यामध्ये माननीय मोदीजी योग शिबिरामध्ये हजर राहणार आहे. आणि मानस असा आहे की गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कलकत्त्याचा योगाचा जो आहे तो इव्हेंट जो आहे तो निश्चितपणे त्यामध्ये सामील होईल. पण योगा हे करणं म्हणजे फॅशन नाही आहे की चला योगा करणे म्हणजे काहीतरी चला एखादा दिवस करणे, लोकांसमोर दाखवणे की मी खूप काहीतरी योगा करत असतो आणि त्याच्यामधून प्रसिद्धी किंवा फॅशन नाही आहे. योगा हे आपल्या स्वतःसाठी आहे, आपल्या मनशांती आहे, आपल्या शरीरासाठी, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही आहे. म्हणून योगाचं कधी कधी हे होतं किंवा योग आपण एखाद्या वेळेस करायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटते की चला आजचे दिवस केलं, एक फोटो काढला की योग झाला. तर हा फोटो पुरता नाही आहे. योग हा रोज सातत्यानं करायचा असा प्रक्रिया आहे. आणि जेव्हा तुमची योग करता, प्राणायाम करता, ध्यान करता, तेव्हा शरीर आणि मन अतिशय निर्मळ, स्वच्छ, शांत आणि सर्वात मध्ये विकार नसलेलं मन. राजकारणामध्ये खूप विकार आहेत आणि यामध्ये योग जर केला राजकारणी लोकांनी तर एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक राजकारण आणि समाजकारण हे कसं करावं हे या योगाच्या आणि प्राणायाम आणि ध्यानच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येतं. आणि म्हणून आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, राजकारणामध्ये होत असलेल्या अपडाऊनमध्ये, निराशेमध्ये, यामध्ये जर आपल्या लोकांना सुस्थितीमध्ये आणि शांत स्थितीमध्ये चित्त शांत असलं पाहिजे आणि ते जर करायचं असले तर रोज योग आणि प्राणायाम हे आपण केलंच पाहिजे. मी एक सांगतो की ध्यान महादेवरावजी आजकाल चांगल्या प्रकारे मी लावू शकतो. सुरुवातीला आपल्याला ध्यानाबद्दलही आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा सुरुवातीला येते की अरे यार मी डोळे तर लावले, बसलो एका जागेवर, पण तो कुठं गेला, ते शेतात काय झालं, त्यांनी काय खाल्लं, बायको काय म्हणते, हे काय चालू आहे, बाजूला कळकडं आवाज येऊन आला, असे विचार आणि हे चक्र, विचाराचं चक्र चालू असतं. मग आपल्या डोक्यामध्ये येते की काय आपण तो डोळे तर लावून घेतले, पण तेच तर चालू आहे, सगळं काही सुचत नाही आहे. सुरुवातीला होतं तसं. आणि ते काहीही प्रॉब्लेम तुमच्या डोक्यात येईल, ते विचार आहे चालू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही तर विचार आले मग डिस्टर्ब होते माणसं, मग ध्यान सोडून देणार, काही नाही आपल्याला नाही जमते. विचार येऊ द्या ना, जे विचार खराब येऊ चांगले येऊ, काय विचारायचे येऊ द्या. हळूहळू ते विचार आपल्या श्वासासोबत जेव्हा तुम्ही रिलेटेड करायला लागाल, श्वासावर नियंत्रण हळूहळू शांत करायला लागाल, जे वाईट विचार आहेत ते हळूहळू तुमच्यातून निघून जातील आणि मग चांगले विचार यायला सुरुवात होतील. आणि जेव्हा चांगले विचार तुमच्या डोक्यामध्ये येण्यास सुरुवात होईल तर ते हळूहळू चांगले विचारसुद्धा बाजूला होतील आणि शांतपणे तुम्ही निर्विकारपणे तुम्ही ध्यानामध्ये सहभागी होऊ शकता. आणि मग कोणताही विचार न ठेवता एक पोकळी निर्माण होते की आपण आता काय स्वतःला माहीत पडत नाही. बरोबर आहे?
आपण कोण आहे काय काही माहिती पडत नाही आणि शांतपैकी माणूस निर्विकार होऊन जातो. आणि पण ध्यान लागल्यानंतर आणि हळूहळू प्रॅक्टिस करून होते, पण सुरुवातीला एवढ्या कटकटी डोक्यामध्ये येतात ना, कारण आपलं रोजचं जीवन कटकटी आहे, सगळ्या कटकटी येतात, त्याच्यामुळे घाबरतात. जाऊ दे काही आहे, योगात या प्राण ध्यानमध्ये काही महत्त्व नाही आहे. हळूहळू येऊ द्या ना, जेवढे विषय तुमच्या डोक्यात येऊ द्या, हळूहळू ते कमी होतात आणि एक स्थिर असं आपलं मन होतं. आणि त्यानंतर जे सुख समाधान आपल्याला लाभतं, जी आत्मीय शांती लाभते, ती अवर्णनीय असते असं म्हणतात. मला माहीत नाही, परंतु बरेचसे योगाचार्य म्हणतात की जेव्हा तुम्ही ध्यान लावता तेव्हा निळ्या प्रकारचा स्पॉट तुमच्या नजरेमध्ये आला पाहिजे, ब्ल्यू कलरचा. पण तो इतक्या लवकर येतच नाही, त्याला खूप प्रॅक्टिस लागते. खूप वेळेस तुम्हाला डेली त्याची प्रॅक्टिस करावी लागते, डेली तुम्हाला ध्यान लावावं लागते. पण ब्ल्यू स्पॉट जेव्हा तुमच्या येतील तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही ध्यानस्थ झाला, असं काही योगाचार्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचा जर तुम्हाला उपयोग करायचा असेल, जेव्हा तुम्ही हळूहळू ध्यानाकडे जाल, रात्री झोपताना 2 मिनिटामध्ये श्वासावर तुम्ही नियंत्रण, श्वास हळूहळू हळूहळू तुम्ही शांत केला, 2 मिनिटाच्या झोपू शकता. बऱ्याचशा वेळेस म्हणतात की सैनिक वगैरे असतात किंवा याचं त्यांना विशेष प्रशिक्षण असतं, त्यांना या ध्यान लावण्याचं आणि झोपेचं म्हणजे काय, ध्यानाचं प्रशिक्षण असतं त्यांना. त्या माध्यमातून सैनिकांना बसल्या बसल्या पुढं टेकून 10 मिनिट 15 मिनिट ही झोप काढायची असते, कारण युद्ध असते, इकडे जर ड्युटी असतात, तर ते त्यांना प्रशिक्षण झोपेचं दिले असते, त्याचाच ध्यानाचं प्रशिक्षण दिले असते. ते चालू असलं तरी ते सैनिक झोपू शकतात आणि उठू पण शकतात. त्यामुळे खूप महत्त्व आहे. पण याचबरोबर योगाच्या बरोबर तुम्ही जर आहाराकडे लक्ष दिलं तर मग सोन्याहून सुहागा. कारण योगाबरोबर तुमचा आहार जर संतुलित असला, रेग्युलर असला, वेळेवर असला खानपान, तर मग खूपच चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकता. जेवणाच्या वेळा ह्या जगामध्ये काहीही हो, किती मोठी मीटिंग असो, किती मोठं रॅली असो, किती मोठा नेता येत असो, किती काही असो, म्हणजे आपल्या राजकारणाच्या भाषामध्ये, पण जेवणाची वेळ हुकता कामा नये. कार्यकर्त्यांना माझं नम्र सांगणं आहे की जेवणाची वेळ तुम्ही हुकू नका. तुम्ही जे 2 टाईम खात असाल, 3 टाईम खात असाल, टाईम टू टाईम खा. तुम्हाला फिरायचं असेल डबा गाडीत ठेवा, पण वेळ झाल्यानंतर जेवण केलंच पाहिजे. अवेळी जेवण केल्यानं विकार वाढतात आणि तुम्ही किती ध्यान धरणार हे करत बसले, पण तुम्ही पोट असं भरत राहिले की जेव्हा काम नाही तेव्हा भरायचं, जेव्हा काम आहे तेव्हा भरायचं नाही, तर या ध्यान धरण्याचा वर्गाचा प्राणांचा उपयोग जास्त होत नाही. आणि म्हणून योगान प्राणांबरोबर वेळीचं जेवण वेळेवर हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यातही अर्धपोटी जेवणे हे अतिशय शरीरासाठी उपयोगी आहे. कारण मी आयुर्वेदचा स्टुडंट आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अर्धपोटी राहिलं पाहिजे. जो जास्त खाईल तो लवकर वर जाईल, आणि जो कमी खाणार तो शांतपणे चांगलं जीवन जगणार. म्हणून पाहिजे, नाही तर आपण एखाद्या वेळेस पंक्तीत बसतो, जप सुरू, जप आपल्याला काय म्हणतात त्याला, मी प्रत्येक पंक्ती वाढू नको, दुसऱ्याला वाढू देत नाही मी, त्याला लागेल तर तू मागे एवढं खायचं तेवढं खाईल. कारण अर्धपोटी राहिल्यानं अतिशय चांगल्या प्रकारे माणूस फ्लेक्झिबल राहतो, इन्थुझियास्टिक राहतो, उत्साही राहतो. तुम्ही एक वेळेचा अनुभव घ्या की दुपारी जेवण करा, फुल जेवण करा, तुम्ही कामच नाही करू शकत, सुस्तावलेला पण आहे. तुम्ही अर्ध जेवण करा, तुम्ही अजून जोरात काम करू शकता. म्हणून जेवणाच्या वेळी जेवणामध्ये काय असावं याचंही नियोजन, आपण काय खातो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. जिथं जास्त प्रोटीन्स, मग तो व्हेज असो की नॉन व्हेज असो, ज्याला जिथून मिळतं, व्हेज आहे तर व्हेजमधूनही प्रोटीन्स खूप प्रमाणात मिळतं. मी पहिले समजायचं की ठीक आहे आपण खातो ते उत्तम खातो, पण जेव्हा मुलं आपल्या आता नवीन पिढीचे जेनझी ज्याला म्हणतात, ते मुलं जेव्हा आपल्या बरोबरीनं व्हायला लागतात, म्हणजे आपल्या मित्रासारखे होतात, तेव्हा आजच्या याच्यामध्ये किती कोणत्या क्वांटिटीमध्ये आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व गेले पाहिजे असे कॅल्क्युलेटेड करून खाणारी पिढी आहे. म्हणजे आपण समजतो पिढी वाया गेलेली पिढी नाही आहे. अतिशय अवेअरनेस, जागृती या नवीन पिढीमध्ये आहे.
खाण्याचं प्रत्येक प्रथिनं किती असावं, हे व्हिटॅमिन किती असावं, ते किती असावं, प्रोटीन्स किती असावं, कोणत्या याच्यातून काय मिळतं, जे तुम्ही खातो त्याच्यातून कोणते पोषक द्रव्य मिळतात, घटक मिळतात, हे अभ्यास करणारी आणि चांगल्या प्रकारे ते आपल्यासाठी उपयोग करणारी पिढी आहे. आणि म्हणून त्याच्यातून जेव्हा आपण लहान पोरांकडून शिकू शकतो, नवीन पिढीकडून शिकू शकतो, कोणाकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून प्रोटीनचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असलं तर आपल्या मसल ज्या आहेत ह्या अतिशय स्ट्रॉंग राहतात. आणि जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतं तशा तशा तुम्ही जर प्रोटीन्स व्यवस्थित घेतले नाही तर मसल ह्या लूज व्हायला लागतात आणि मग विविध प्रकारच्या व्याधी ह्या आपल्याला जडतात. म्हणून मसल जर स्ट्रॉंग ठेवायची तर प्रोटीनची आवश्यकता असते. बऱ्याच लोकांचा गैरसमज नॉनव्हेज खाल्ल्यानंच प्रोटीन्स मिळते. व्हेजमध्ये प्रोटीन्स असतात. जर 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन्स रोजचं खाल्लं. त्याला प्रोटीन्स कशामध्ये व्हेजमध्ये सगळ्यात रिच प्रोटीन जे आहे जास्त प्रमाणात सोया चंक म्हणून, सोया चंक जे असतात ना, सोया किंवा सोयाबीन बडी, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असतात. न पनीर झालं, तुमच्या मोड आलेलं धान्य झालं, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन. मग आपण बऱ्याच वेळेस शहरातल्या लोकांचा एक समज होतो किंवा गैरसमज असतो किंवा ग्रामीण भागातले लोक काय खातात, ते कसे काय प्रोटीन्स मिळत असतील त्याला, आपल्याला रोजचं चिकन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, इतकं ग्राम तितकं ग्राम, हे कसे काय प्रोटीन त्यांना मिळतात. मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात.